संत तुकाराम महाराज गाथा अभंग क्रमांक 91. सवसार तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची. म्हणून तुझे आठविले पाय, येवो माझे माय पांडुरंग. बहुता जन्मीचा झालो भारवाही, सुजीचे हे नाही वर्मठावे. विडी एलो चोरी अंतर्बाह्यकारी, कणव करी कोणी माझी. बहु पांगविलो बहु नागविलो, बहु दिवस झालो कासावीस. तुका म्हणे आता धाव घाली वेगी, ब्रीद तुझे जगी दिनना. म्हणजे संसार तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची. म्हणजे संत तुकाराम महाराज म्हणतात, संसाराच्या तापाने कुटुंबाच्या सेवेत गुंतून मी थकून गेलो आहे. देवा, संसाराची ही धावपळ, या जबाबदाऱ्या मनाला खूप जड गेल्या आहे. उदाहरण बघा, जसं की एखादा शेतकरी दिवस रात्र मेहनत करतो, पण कधी दुष्काळ तर कधी पावसाने त्याचा सर्व कष्ट वाया जातात. तसं कुटुंबासाठी राबूनही समाधान न मिळणं म्हणजेच हाच संसार ताप आहे. नंबर 2, म्हणूनही तुझे आठविले पाय, येवो माझे माय पांडुरंगी. यामध्ये संत तुकाराम महाराज म्हणतात की आता या थकव्याच्या क्षणी तुझी आठवण झाली पांडुरंगा. तुझे चरणच आता मला आश्रय देऊ शकतात, हे नक्की खरं. उदाहरण बघा, जसं हरवलेलं मूल आईला शोधतं आणि तिच्या मिठीत शांती शोधतं, तसंच तुकाराम महाराजही संसाराच्या थकव्याने पांडुरंगाच्या चरणांमध्ये विश्रांती शोधतात. तिथेच त्यांचं सुख दडलेलं आहे. नंबर 3, बहुता जन्मीचा झालो भारवाही, सुटीजे हे नाही वर्मठा. म्हणजेच मी अनेक जन्मांपासून संसाराचा ओझा वाहत आलो आहे आणि अजूनही सुटका नाही. हे दैव आहे का माझीच चूक. उदाहरण बघा, जसं एखाद्याच्या गळ्यात अज्ञानाचं जळ साखळं अडकलेलं असतं, तसं पुन्हा पुन्हा जन्म घेऊन संसाराच्या बंधनात गुरफटणं ही माणसाच्या आत्म्याची दुःखद कहाणी येथे संत तुकाराम महाराज यांनी सांगितलेली. नंबर 4, वेढी एलो चोरी अंतर्बाह्यकारी, कणवन करी कोणी माझी. म्हणजेच सर्व बाजूंनी मी दोषांनी, वासनांनी, चुकीच्या वागण्याने फेडलेला आहे. कोणालाही माझ्या या अवस्थेची कणव म्हणजे जाणीव वाटत नाही. कणव म्हणजे जाणीव. उदाहरण बघा, जसं एखादा गुन्हेगार समाजात उपेक्षित होतो आणि कोणतीही सहानुभूती त्याला मिळत नाही, तसंच पाप आणि अज्ञानाच्या विळख्यात अडकलेल्याला कुणीही मदत करत नाही. नंबर 5, बहु पांगविलो बहु नागविलो, बहु दिवस झालो कासावीसा. म्हणजेच मी खूप दुःख भोगलं, खूप अपमान सहन केला, खूप संकट सोसली आणि खूप काळ अशांत झालेलं आहे. उदाहरण बघा, एका गरीब मजुरासारखं जो रोज पोटासाठी राखतो, पण कधी पूर्ण पोटभर जेवू शकत नाही. तसंच माझं सुद्धा झालेलं आहे. म्हणजेच तुकाराम महाराज सांगतात की जीव घडवताना अनेक दुःखना यातना भोगाव्या लागतात. नंबर 6, तुका म्हणे आता धाव घाली वेगी, ब्रीद तुझे जगी दिनना. ती स्पष्ट अभंग लिहिला बघा. तुकाराम महाराज इथे विनंती करतात की हे दीननाथाच्या नाथा, आता तरी माझ्या मदतीला लवकर धाव घे. तुझं दिनांवर करुणा हे ब्रीद जगात प्रसिद्ध आहे, हे तेथे ते सांगतात. उदाहरण बघा, जसं एखाद्याला शरण आलेल्या व्यक्तीला राजा तातडीने जशी मदत करतो,
तसंच तुकाराम महाराज आपल्या तळमळीने पांडुरंगाला हाक मारतात की बाबा लवकर मदतीला ये. यांचा एकूण सारांश असा की जीवनातील संसार थकवतो पण देवच खरा आधार असतो. या संसाराच्या सुखदुःखात गुरफटून जरी आत्मा थकला असला तरी ईश्वर चरणांची आठवण तारू शकते. आपली चूक मान्य करून नम्रतेने देवाच्या शरणात गेले पाहिजे. अहंकार, वासना, क्रोध यांनी वेढलेलं जीवन देवाशिवाय मुक्त होऊ शकत नाही. हे खरं आहे. उदाहरण बघूया आपण एक. बघा, एका समुद्रात एक लहानशी होडी भरकटत असते. वादळ, मोठ्या लाटा, वाऱ्यांचा झंझावाट या सर्वांचा सामना करत ती होडी कुठेतरी किनाऱ्याची वाट शोधते. होडीचा खलाशी थकतो, म्हणजे जो होडी चालवतो थकतो. हातातलं पतवार सुटतं त्याच्या. शेवटी तो देवाकडे बोलतो की माझी होडी वाचव. तसंच तुकाराम महाराज या संसाराच्या समुद्रात भरकटलेला आहे आणि आता ते पांडुरंगाला हाक मारत आहे की हे माझ्या मायबापा आता वाचव. तर मित्रांनो, रामकृष्ण हरी. व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट बॉक्समध्ये रामकृष्ण हरी नक्की लिहा आणि आपल्या फ्रेंड्सना पण नक्की शेअर करा मित्रांनो, आणि साईडच्या बेल आयकॉनला नक्की दाबा.